तुम्हाला सचिनजींच्या कुठल्या गोष्टी खुपतात? आधी खूप खुपायच्या गोष्टी, म्हणजे ह्यांचं खूप उशिरा उठणं, मला त्यांचं खूप रात्री उशिरा जेवणं, मग त्यांचं खूप पार्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी खुपायच्या. पण आता काही त्या खुपत नाही. आता मी त्या, तुम्हाला आवडतात ना, तुम्ही ते करा. त्या बऱ्याच गोष्टी त्यांनी स्वतःनी सुद्धा खूप त्याच्यातल्या गोष्टी चेंज केल्या. म्हणून खुपतात. मला जसं आठवतं तसं मी सांगितलं. सचिनजी, तुम्हाला त्यांचं काय खुपतं? भरपूर गोष्टी आहेत. हा, शाबास. याला म्हणतात मर्द. मर्द का बच्चा, सीधा बोल. लक्षातच ठेवत नाही यांचं काय खुपतं ते. काय आहे की मेमरी खरंच फार वाईट आहे. तर त्याच्यामुळे माझा खूप वेळेला फायदा होत असतो की लवकर विसरते ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. पण माझी मेमरी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मला ते खूपच राहतं. उदाहरणार्थ, माझी एक विशिष्ट कुठलीही गोष्ट ठेवायची जागा असते. करेक्ट. हा, आणि मला सवय असते की बाबा मी जाऊन रोज तिकडनं ते काढायचं. बरं. आणि ही जर सकाळच्या 7च्या शिफ्टला गेलेली असली आणि तिकडे मी पाहिलं तर तिथे ते नाही आहे, ह्याचा अर्थ तिने नक्कीच त्याची जागा बदललेली आहे. आणि ती गोष्ट शोधण्याकरता माझ्या नाकी नऊ येतात. ती काय गोष्ट मला सापडत नाही. आणि हिचा फोन लावला तर तिचा फोन ती उचलत नाही, कारण ती सायलेंट वरती ठेवलेला असतो. सगळ्या गोष्टी खुपतात. नाही, डिस्टर्ब नाही करायचं. एक सेकंड. मी इथे सभापती आहे, विरोधी पक्षाला बोलायची अजून संधी दिली गेलेली नाहीये. आता फक्त मंत्री भाषण करतील, ते ऐकायचंय. भाषणच आहे एक अशी खुपण्याची गोष्ट नाही, भाषणच करतात. आता माझं म्हणणं असं आहे की जागा बदलायची आहे ना, तर बदल ना बाबा. पण सांग तर खरं. बदल सांगायचं नाही. बरोबर. आणि विचारलं की अरे अगं मला ते कुठे ठेवलंय, ते तिथे ठेवलंय. बरोबर. अगं म्हणतं सांग तर खरं. त्याचं सांगायचं काय? शोधा म्हणजे तुम्हाला मिळणार नाही का ते? अवधूत, ही त्यांची वस्तू इथे आहे. हा, मी ती इथून इथे ठेवली ना तर ते तिथेच बघतील, इथे जरा सुद्धा बघणार नाही. ह्याचं काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट म्हणजे तिची खूप, ते म्हणजे ती थकू आहे असं मला वाटतं. ते मात्र आहे. मी थकू म्हणजे माझं नाव थकूच ठेवलं. हा, शूटिंगला ती आली, म्हणजे एक उदाहरण देतोय फक्त, शूटिंगचं एक उदाहरण, म्हणजे बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत पण एक शूटिंगचं उदाहरण. सकाळची शिफ्ट 9 वाजताची, मेकअप वगैरे करून ती 9:15 9:30ला सेट वरती आली. आल्यानंतर हा तुझा शॉट आहे, हे 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 सगळं मी तिला सांगितलं. मी डायरेक्टर आहे. तिला सांगितल्यानंतर हा रिहर्सल घेऊया. हो घेऊया. किती वाजता पॅकअप होणार? अरे पहिला शॉट तरी दे. नाही, लवकर पॅकअप करून घरी जायचं. एक दिवशी तिने काय केलं, आम्ही काय करायचो, सिरियलचं शूटिंग म्हटल्यानंतर आम्हाला ते सकाळी 9 पासून रात्री 10 पर्यंत करावं लागतं. बरोबर. आणि जवळजवळ एक 8 दिवस सलग असं शूट करून आम्ही ते शेड्यूल असतं आमचं. एक दिवस हिने काय करावं, 4 दिवसानंतर एक लेटर लिहिलं, ऍड्रेस टू मी, की तुम्ही सकाळी 7ची शिफ्ट ठेवा आणि संध्याकाळी 7ला पॅकअप करा, म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या फॅमिलीकडे घरी जाता येईल. मला तुमच्या सेटवर नवऱ्याला भेटता येत नाही घरी जाऊन माझ्यात. आणि ह्याच्यानंतर तिने सगळ्या युनिटची साईन घेतली त्याच्यावरती आणि नंतर स्वतः साईन केली. का तर असं नाही वाटतं का मा की हे लेटर हिनी लिहून दिलेलं आहे म्हणून. तर ती तेव्हा विसरली की हँड रायटिंग तिचं मी ओळखतो, कारण त्याच हँड रायटिंगने ती मला प्रेमपत्र लिहायची, जे लग्नानंतर तिने बंद केली, जे प्रत्येक घरी होतं. प्रश्न नाही. तर ते मी घडी करून माझ्या खिशात ठेवलं. पण मी काय शिफ्ट बदलली नाही, पण सर्वांनी त्याचा आनंद मात्र लुटला या पूर्ण जी काय तिने काय जे काय केलं त्याचा. पण एक गोष्ट मात्र मला कौतुकाची वाटते की सगळं काय हे सगळं करत असताना सुद्धा शूटिंग मध्ये जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर उभी राहते तेव्हा तिच्या अंगात काय संचारतं देवाला माहिती. मग ती धुवूनच टाकते सगळ्यांना, धाड 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 धाड. आणि आय थिंक मला बोलायची गरज नाही, त्याच्या कामातनं ते सिद्ध होतं. मग ते काम कॉमेडी असो किंवा ते सिरियस असो किंवा काही असो, म्हणजे मी इतका प्रभावित आहे तिच्या परफॉर्मन्सनी आणि तिच्या या एबिलिटी टॅलेंटनी की ते पाहूनच मी तिला लग्नाची मागणी घातली होती, टू बी व्हेरी फ्रँक. आणि मला हेही माहित होतं की ती ज्या प्रकारे माझ्याशी त्या नवरी मिळे नवऱ्याला मध्ये ज्या प्रकारे तिने मला तोडीस तोड मला उत्तर दिलं परफॉर्मन्स मध्ये तिच्या, माझ्या आयुष्यात ती मला देणार आहे. पण ते उत्तर नेहमी एक कॉम्प्लिमेंट म्हणून तिच्याकडनंही असेल आणि मीही तसंच घेईन, हे मी ठरवलं. ताई,
ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला सचिनजी ऑलरेडी स्टार होते. ही वॉज अ स्टार, ही वॉज द सचिन. आणि तुम्ही त्यावेळेला मला वाटतं तुम्हाला तर ब्रेकच दिला होता त्यांनी, त्यामुळे यू आर लाईक एका सामान्य घरातली एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगी अशी. मग ती काय मोमेंट होती, काय कसं होतं ते सगळं? माझा खरं तर विश्वासच बसला नव्हता. पण सगळ्यात गंमत अशी होती ना की मी त्यांचे जे चित्रपट ते आधी बघितले होते, एक हा माझा मार्ग एकला असेल किंवा लहानपणीचे जे चित्रपट, ते जे लहान होते ना ते मला एवढे प्रचंड आवडलेले आहेत. अजूनही मला ते इतके आवडतात, असं उचलून घेऊन अच्छा 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 करावं असं वाटतं. लहान आता टेलिव्हिजनमुळे ते लहान, त्याच्यामुळे मी म्हंटल ह्यांच्याशी लग्न केलं तर मला अशीच मुलं होतील. कोणाचं काय तर कोणाचं किती गोड मुलं आहे, किती गोड बाळ आहे ते, अशीच बाळ होतील, आपल्याला असंच बाळ होईल. एवढा असा मी पोरकट विचार केला होता. बस त्याच्या पलीकडे माझ्या डोक्यात काही नव्हतं. फार विचार न करताच केलेलं लग्न आहे हे. मी अजिबात जास्त विचार न करता पटकन डिसिजन देऊन टाकला होता. त्यांनी प्रपोज कसं केलंय तुम्ही सांगितलंच नाही? ते सगळ्यांना माहितीये प्रपोज कसं केलं. कसं खूप ते सगळ्यांना माहितीये. मी 100 वेळा सांगून झालंय आता. हो, एकदा लास्ट टाइम करून काही नाही. त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं त्या मुलीला जाऊन विचार किती होय हो. काय आहे की आय डिड नॉट नो. नो 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 द थिंग इज आय वॉन्टेड टू ओनली फाइंड आउट वेदर शी इज गोइंग स्टडी विथ समबडी और नो. आय मीन तसं नॅचरली असू अरे का नाही काही नाही. त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं तिला जाऊन विचार की तिचं काही जमवलं नाहीये ना. मी नाव नाही घेतलं म्हणजे की मी प्रपोज करतो असं नाही, पण नाही सांगितलं मला. बट इज शी और व्हॉट, बिकॉज कॉलेजमध्ये होती ती. आता मुलं आहेत आपली, तर त्यामुळे ती प्रेमात पडू शकतात ना, त्याच्यामध्ये नथिंग रॉंग इन दॅट. त्यानंतर मी तिला विचारलं आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का. कसं विचारलं, कुठे विचारलं? माझ्या गाण्याचं शूटिंग चाललं होतं, तर ती नव्हती. तिला मी सेटवरती बोलवून घेतलं आणि मग कारण तेव्हा शूटिंग वगैरे सगळं संपलं होतं, तिचं दिवशी डबिंग वगैरे पण संपलं होतं. म्हटलं ते आधी संपू दे, नंतर मी विचारतो. माझ्या जर आवाज बिवाज काढला कुठे तर शूटिंग बिटिंग पिक्चर बंद करून जायची, म्हणून मी आधी विचारलं नाही, नंतर विचारलं. तेव्हा मी तिला फक्त एवढंच विचारलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय, माझ्याशी लग्न करशील का. तर तिने उत्तर देण्याऐवजी मला एक प्रश्न विचारला. ती म्हणाली एक मिनिट हॅलो विचारलं, पण आता ते नका सांगू. नाही सांगा मी तिला विचारलं माझ्याशी लग्न करशील का, तर तिने मला विचारलं तुमचं लग्न झालं नाहीये. असं नाही. मी म्हटलं माझं जर लग्न झालं असतं तर हा प्रश्न मी तुला विचारला असता का. ती म्हणलं हो. सचिनजी तुमचा IQ हा अबाव ॲव्हरेज खूप जास्त आहे असं मला स्वतःचं माझं मत आहे. कारण मी IQ खूप आहे. हे खूपत मला. हा हे असले काहीतरी पीजेस असतात त्यांचे ते खूप. पण मी ऐकतो तुझं. IQ खूप आहे पण. अकॅडमिक्स आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो नाही, हे कुठेतरी खुपतं का? नाही, उलट मी असं म्हणेन की मला एक गोष्ट खुपते, ती ही की माझ्या करिअरमुळे किंवा त्या वेळेस जी काय परिस्थिती आमच्या फॅमिलीवरती आली होती त्यामुळे मला मॅन ऑफ द हाऊस बनावं लागलं ऍट द एज ऑफ 6. म्हणजे मी 4.5 वर्षाचा होतो तिथपासून मी कामाला सुरुवात केली, पण अशी काही अशी पिक्चर्स मी करत होतो. पण वयाच्या 6व्या वर्षापासून आय बिकेम द मॅन ऑफ द फॅमिली बिकॉज ऑफ द सर्कमस्टान्सेस. आणि त्यामुळे माझं एज्युकेशन माझ्या हातचं थोडंसं लांब गेलं आणि ते एकदा लांब जातं तेव्हा ते परत पकडता येत नाही. ही जी सिच्युएशन आहे ना, ही सिच्युएशन कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं मला वाटतं. ती एक गोष्ट मला खूपते. मी वयाच्या 13व्या वर्षापर्यंत इंग्रजीचा एक शब्दही बोलू शकत नव्हतो आणि त्याचा मला कॉम्प्लेक्स होता. त्यानंतर मी स्वतःहून इंग्लिश बोलायची सुरुवात केली. मोडकं तोडकं इंग्लिश बोलायचं, पण ते बोलायचं. आणि आज माझा इंटरेस्ट त्या लँग्वेज वरती इतका जास्त आहे की मी आय कुड लर्न अ लॉट ऑफ थिंग्स अँड विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. आय फील आय एम स्टील लर्निंग. आता उर्दूवरचा माझा अभ्यास, मला लिहिता वाचता येत नाही उर्दू, पण माझा अभ्यास. तेच मी आता त्याच विषयाकडे येणार होतो की तुमच्या उर्दूच्या अभ्यासाची आणि त्याची कायम तुम्ही पावती ही आपा, मीना आपा आणि मजरू साहेबांना देता कायम, की त्यांच्याकडनं आम्ही सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर डू यू मिस देम नाव? आय डेफिनेटली मिस देम. मला मीना आपांची
ऑलमोस्ट रोज आठवण येते. आज त्या असत्या तर त्या खूप खुश झाल्या असत्या. ज्या प्रकारे भाषेवरचं थोडंफार जे काय प्रभुत्व मला साध्य झालं ते मीनाजींच्या त्या पुशमुळे झालं. तो स्टार्ट होता. माझं मराठी मी हिंदी बोलायचो, म्हणजे त्याच्यात मराठी पण खूप खूप असं झलकायचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नहीं, ये चीज तुम्हें बहुत तुम्हारे आड़े आएगी, ये चीज आगे जाके. अगर तुम इस इंडस्ट्री में कुछ करना चाहते हो तो महसूस नहीं होना चाहिए, तुम्हारे सिस्टम में वो जबान आनी चाहिए कि तुम्हें बोलते वक्त भी एफर्ट ना लगाना पड़े. आणि ते होऊ शकलं. त्यानंतर मजरू साहेबांनी, मीना आपा गेल्या तेव्हा मी नाटकाचा प्रयोग होता माझा, तर मागे उभा असताना माग बॅक स्टेज काही लोक बोलत होती, अरे तुला कळलं का मीना कुमारी गेली? आणि ते मी ऐकलं आणि मी स्टेजवर उभा होतो. मी हल्लो अवधूत, मला कळेना मी काय करू. काटा आला अंगावर माझ्या, पण मी कंट्रोल केलं स्वतःला आणि मी ते पूर्ण डायलॉग कंप्लीट केले. पडदा पडला, पप्पा आले माझ्याकडे, म्हणाले अरे मला पप्पा कळलं. आणि मी ओक्साबोक्षी रडायला लागलो. आणि मग तिकडनं पप्पा मला त्यांनी टॅक्सीत घातलं आणि आम्ही कार्टर रोडला त्यांच्या घरी त्यांना पाहायला म्हणून गेलो. माझे वडील जेव्हा गेले ते माझ्या डोळ्यासमोर गेले. म्हणजे बघ, म्हणजे किती सॅड गोष्ट आहे ही, की चेकअप करता म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आयसीयू मध्ये आम्ही त्यांना ठेवलं. तिथे सगळे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी. त्याची गरज नव्हती, फक्त चेकअप करता गेले होते. तिथे त्याला अटॅक आला आणि तिथे सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या गोष्टी लावण्याचा डॉक्टरनी प्रयत्न केला, पण काहीही होऊ शकलं नाही. माझ्या समोर ते गेले. ते जाताना त्यांनी फक्त मला असा हात केला, असा, आणि ते गेले. आणि मी काहीही करू शकलो नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि मी तसं बाहेर गेलो त्यांना जेव्हा अटॅक आला तेव्हा डॉक्टर्सना बोलवण्याकरता. आणि मी बाहेर जेव्हा कॉरिडॉरमध्ये गेलो तेव्हा 2 नर्सेस होत्या. त्यांना मी विचारायला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या वडिलांना अटॅक आला, काहीतरी करा. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणे हे सचिन 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 सचिन. आणि तेव्हा मला राग आला माझ्या ऍक्टर असण्याचा आणि पॉप्युलर असण्याचा. तेव्हा ती एक गोष्ट मला नक्कीच खुपली. खरंय खरंय. लक्ष्मी नारायणाचा जोडा असं सगळीकडे जरी म्हणत असले तरी ती प्रॅक्टिकली शंकर पार्वतीच असते. अजूनही सगळीकडे सचिन सुप्रिया म्हणतात, सुप्रिया सचिन काय म्हटलं गेलेलं नाही. हो, खरंच मला अगदी म्हणजे मग ह्याच्यात स्त्री जाग जाती है क्या? खूपच नाही, स्त्री वगैरे काही जागत नाही. पण अगदी तू बरोबर म्हटलंस अवधूत. म्हणजे मला त्याचं आता कौतुकही वाटतं आणि गंमतही वाटते. खरंच तुला वाटेल की मी खोटं बोलतेय, पण मला नाही. सचिनची बायको म्हणूनच मी काही केलं नसलं ना तरी सचिनची बायको म्हणूनच लोक मला ओळखतात. म्हणजे ह्याचं किती लोकांना प्रेम आहे. मला मी काही केलं असलं ना, मला ही सुप्रिया म्हणून येत नाही ऐकायला कुठेही. सचिनची बायको म्हणूनच ऐकायला येतं. याचं तुम्हाला काय वाटतं? अभिमान तर वाटतोच. काय तुमची बायको? माझी बायको आहे, उलटा अभिमान. याचा मला अभिमान वाटतो. हो, पण नाही त्यांची ओळख केवळ तुमची बायको आहे असं याच्याबद्दल नाही. असं तिला वाटत असेल, पण असं नाहीये. मला असं वाटत नाही, पण लोकांच्या मनात ते आहे असं माझं बोलण्याची पद्धत असते, बोलण्याची पद्धत आहे, ती समजण्याची पद्धत असते. आता इंग्रजीमध्ये पण ना मिसेस सचिन पिलगावकर असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला आवडत नाही, कारण तिची स्वतःची इंडिव्हिज्युअल पोझिशन आहे. पण एक आहे विच आय कॅन टेक द क्रेडिट, ड्यू क्रेडिट. कारण माझं लग्न झालं ना तेव्हा कोणालाही पिळगावकर हे आडनाव माहितीच नव्हतं. ते आडनाव जेव्हा मी लावलं, आणि खरंच आहे, कारण त्यावेळेला तुम्ही सचिनच नाव लावायचं, त्याच्यामुळे सचिन, त्यांचं आडनाव पिळगावकर हे माहितीच नव्हतं कोणाला. सो मी ते क्रेडिट घेते की मी पिळगावकर नाव फेमस करण्याकरता कारणीभूत ही आहे. एनिवे, आज तुम्ही आता तुमच्या आयुष्याबद्दल जे काय बोललात की जे ऍटिट्यूड्स तुम्ही बाळगलेत, तर हा सेगमेंट संपवत असताना माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक छान गाणं म्हणावं त्याच्यावर. गाणं 4 ओळी. सुप्रियाला हे आवडतं गाणं आहे. सुप्रिया जेव्हा अनरोमॅन्टिक, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम असतेच, पण जेव्हा थोडीशी अनरोमॅन्टिक होते तेव्हा मी तिला रोमॅन्टिक करण्याकरता म्हणून हे गाणं मनापासून गातो. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना
मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. तुम्ही सगळे इमोशन पकडून ठेवले होते ना हा चेहऱ्यावर सगळे तुमचे अभिनयाची सगळी स्किल्स वापरून चेहऱ्यावर एकही काही आपण सुरकुती पडू द्यायचं नाही असा तुम्ही खूप प्रयत्न केलात पण तरी देखील तुमच्या जीवनीच्या कडेतनं ते लाजणं बाहेर बघा कसं उलसंडून वाहतंय. आता बघा पकडा 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 हे पकडा पकडा. मगाच्या गाण्याचं उत्तर द्यायचं राहिलंय सुप्रियाताई. मी काय उत्तर देणार बाबा त्याला. मला अजिबात मला स्वतःची खुपणारी गोष्ट म्हणजे मला का नाही गायला येत. नाही खूप नाही रे बाबा. लहानपणी श्रिया जेव्हा लहान होती तेव्हा मी गायचा प्रयत्न करायचो तेव्हा तिला ते आवडायचं नाही. श्रियाला मला बाबा तुम्ही थांबा. हा मम्मी तू गा. हिचं गाणं तिला आवडायचं कारण मी गाणं म्हणजे तिचं बालगीत म्हणायचं त्याच्यामुळे तिला ते आवडायचं. मग ते बालगीत म्हणणं काहीतरी काय नेहमी म्हणायचीच ना ते गाणं. असं नका हो. चिडियाकरता पुन्हा एकदा म्हण. काय काय अहो ते झोपवण्यासाठी होतं. इथे सगळे झोपून जातील. नाही 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 म्हणा म्हणा नक्की. अरे बाप रे. अहो हे टेलिकास्ट होणार आहे माहितीये ना. माहितीये असा कम ऑन. मग ते झोपण्याचं गाणं नाही म्हणत मी दुसरं तिला म्हणायचं ते म्हणते. चालेल टाळ्या. अब आपके सामने आ रही है सुप्रिया जी. जी जी हे जर का तुम्ही प्रोमो मध्ये दाखवलं ना तर खबरदार अजिबात नाही दाखवायचंय. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचं दार, बिस्किटांच्या गच्चीवर मोठा अंधार, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. दिस इज द मेलंकनी ऑफ लाईफ की प्रत्येक प्रेमगीताला लग्नानंतर उत्तर हे बालगीतानीच मिळतं. हे माझ्याही आयुष्यात हेच झालेलं आहे. तुम्ही दिग्दर्शक म्हणून जेव्हापासून काम सुरू केलं तेव्हापासून तुम्ही ऍक्टर म्हणून पण इतर चित्रपटांमध्ये फारशी कामं लोकांनी घ्यायचं बंद केलं. हो जो नट किंवा जो अभिनेता हा दिग्दर्शक बनतो तेव्हा इंडस्ट्रीची अशी समजूत होते की यांनी ऍक्टिंग बंद केली. हा आरोप माझा आहे त्यांच्यावरती की मला ऍक्टर म्हणून कमी तुम्ही केलं मी नाही केलं. आय एम ओपन. सुप्रिया तुमचं नुकसान झालं का वाटतं काय ऍटिट्यूडमुळे लग्न झाल्यानंतर बाहेरच्यांनी बोलणं बंद केलं. खरं तर नाही म्हणजे तसं काही अगदी नुकसान झालं असं नाही मी म्हणणार कारण मी काही प्लॅन केलं नव्हतं. मी माझ्या करिअरला जेवढं महत्व ऍज अ करिअर द्यायला पाहिजे होतं तेव्हा त्यावेळेला दिलं नाही. मी माझ्या घरामध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे कदाचित काही चित्रपट मी केले नाहीत आणि मग माझ्या वेळेनुसार करून सगळं ऍडजस्ट करून पिक्चर काढणारा हाच होता मनुष्य. त्याच्यामुळे मग मी त्याच्या चित्रपटातनं दिसत गेले. असं झालं म्हणजे काही मी ठरवून केलं असं नाही. माझ्यातली एक गोष्ट मला खुपते त्याबद्दल मला आज काहीतरी बोलावं असं वाटतं. बोला ना. ते म्हणजे हे की मी जेव्हा हिला लग्नाची मागणी घातली आणि हिला सांगितलं माझ्याशी लग्न करशील का आणि तिने जेव्हा हो म्हटलं तेव्हा मी तिला तेव्हा अजून एक गोष्ट म्हटली. ती स्वतः ती कधी सांगणार नाही. ती मोठ्या मनाची आहे खूप. पण मला ते नाही आवडत कधी. माझ्यातलं ते नाही आवडलं होतं मला की मी तिला म्हटलं होतं तेव्हा एक पुरुष म्हणून की तू यानंतर सिनेमात काम करायचं नाहीस. हा आणि कुठलंच काम करायचं नाटक नाही सिनेमा नाही काही नाही. हाऊसवाईफ. आय वॉन्ट टू हॅव अ हाऊसवाईफ. तिने लग्नासाठी हो म्हणण्याकरता 10 मिनिटं लावले होते किंवा 15 मिनिटं लावली होती. पण ह्याचं उत्तर द्यायला तिने अर्धा सेकंद सुद्धा लावला नाही. ती म्हणाली ओके नो प्रॉब्लेम. ती म्हणाली मला तुम्ही नवरा म्हणून हवे आहात आणि म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. शी इज नॉट अ करिअर ओरिएंटेड पर्सन ऍट ऑल. म्हणजे तो माझा स्वभाव गुण किंवा दोष असं आहे. आणि त्यानंतर लग्न झालं आमचं. शी वॉज मेंटली प्रिपेअर्ड की आता नाही करायचं काही. आणि लग्नानंतर माझ्या आईने मला बसवून सांगितलं की सचिन तू सुद्धा स्वतः एक कलावंत आहेस. तिच्यातले टॅलेंट काय आहेत तुला माहिती आहे. तू तिला हे सगळं सोडायला लावतोस. कलावंत म्हणून तुला ते योग्य वाटतं का. आणि मला रिअलाइज झालं की अरे मी चूक केली
आणि मी तिला जाऊन सांगितलं की सुपर तू काम करायचंस. तेव्हा पण ती काय ए वगैरे असं काही नाही. ती म्हणाली तुम्ही म्हणताय हो ओके नो प्रॉब्लेम. आणि तेव्हा मी तिच्या बरोबर माझा पती करोडपती नावाचा सिनेमा काढला, ज्याच्याकरता तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही मिळालं आणि सर्व लोकांनी ते अप्रिशिएट केलं. तर ती एक चूक माझ्या हातनं घडलेली आहे आणि ती मला अजूनही खुपते असं मला वाटतं. पण मी जाहीर सर्वांसमोर माझी दिलगिरी व्यक्त करतो. अरे गप्पा चालू राहतील, पण मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आमचा बँड एक छान गाणं पॅरडी केलेले तुमच्याबद्दलची ऐकूया. अरे वा. आणि त्यावरती तुमची मतं मग. हो. आणि आता गाणं शब्द नीट आहे का? सच्ची ये बता दो, अरे सच्ची ये बता दो यार, सच्ची ये बता दो कि नक्की क्या करते हो. इस उम्र में भी जोश कहाँ से लाते हो. अरे कुछ पीते हो या थोड़ी कम पीते हो. अरे रोज नाचते हो या फिर गाते हो. प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया कि कितनी प्यारी हाय जोड़ी ये बनाई हाय रब्बा. प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया कि कितनी प्यारी हाय हाय जोड़ी ये बनाई हाय रब्बा. ओ हाय रब्बा, ओ हाय रब्बा. बढ़िया. कैसा रहा गाणं? बहुत बढ़िया. आरोप खूप छान. तर होतेच तेच खरं तर. एक दुआ होती, मग जोडी ये बनाए रखे रब्बा. मग या आमच्याकरता एक खूप मोठी दुआ होती. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. व्हेरी नाईस. आता सांगा ना की आतापर्यंत तुमच्या गाण्याला सगळ्यात चांगली मिळालेली कॉम्प्लिमेंट, दाद. भरपूर अशा गोष्टी आहेत, पण मी मिळालेली दाद म्हणजे माझ्या ऑडियन्स कडनं एकदा मला दाद मिळाली होती. तो प्रसंग मी कधी विसरू नाही शकणार आयुष्यात. मी ऍज अ गेस्ट म्हणून एका शो करता गेलो होतो न्यूयॉर्क मध्ये, मॅडिसन स्क्वेअर गार्डन. जवळजवळ 7,500 लोकांचा क्राऊड, इंडियन क्राऊड. पण तो शो इतका वाईटरित्या घडत होता की मला सुद्धा लाज वाटत होती की अरे मी कुठे आलो इथे. म्हणजे 7,500 कपॅसिटी, हाऊसफुल. लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या. फर्स्ट हाफ कसा बसा त्यांनी बघितला, पण दुसऱ्या हाफ मध्ये तर लोकांनी उठून उभे राहून तोंडावर शिव्या द्यायला सुरुवात केल्या. तो जो मुख्य माणूस होता, जो तो त्याच्या नावावरती तो शो होता, तो घाबरून आतमध्ये आला सगळ्या म्युझिशियन्सना घेऊन. आणि तिथे बोंबाबोंब सुरू झाली. यु नो, एकदा मॉब उसळला तर आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळेला मी म्हटलं की एक मिनिट, म्युझिशियन्सना विचारलं मेरे साथ बजाओगे. म्हणजे नाही, इनको पूछे. त्यांना विचारलं की इनके साथ जाऊ स्टेज पे. हाँ जाओ 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 जाओ, मैं नहीं जाऊंगा, तुम जाओ. असं म्हणून मी त्या म्युझिशियन्सना घेतलं आणि स्टेजवर उभा राहिलो. त्यांच्याबरोबर एकही रिहर्सल केलेली नाही. आणि मी स्टेजवर उभा राहिलो आणि मी त्यांना ऑडियन्सला सांगितलं की पहली बार स्टेज पे माइक पकड़ के गाना गा रहा हूं. देखिए मैं आपके सामने एक गाना गाऊंगा, अगर अच्छा लगे तो ताली बजाइए, बुरा लगे तो गाली दीजिए. अगर बुरा लगे तो मैं इसके बाद कोई भी गाना नहीं गाऊंगा, लेकिन अच्छा लगे तो तब तक गाते रहूंगा जब तक आप कहेंगे. आणि मी एक गाणं विदाउट, मी सगळ्या म्युझिशियन सांगितलं तुम्ही वाजवू नका, कारण त्यांना माहित नव्हतं ते गाणं. विदाउट एनी म्युझिशियन मी ते पहिलं गाणं गायलं. अवधूत पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळे मॉब जो होता तो असा खाली बसला. पूर्ण गाणं ऐकलं आणि ते गाणं संपल्यानंतर सर्वांनी मला स्टँडिंग ओवेशन दिलं. ही दाद
मी कधीही विसरू शकणार नाही. ते सरदारजी होते आणि हा आणि पंजाबी नॉर्थ इंडियन क्राऊड नॉर्थ इंडियन क्राऊड होता. आणि त्यांनी मला ही दाद दिली आणि त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून त्यानंतर माझ्या पिक्चर्स मध्ये मी गाणी गायला लागलो. कदाचित कोणाच्या पोटावर पाय आला असेल पण ती दाद मी कधी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि मला कोणतं होतं त्याच्यात 4 ओळी मला पाहिजे. मैं ये सोच कर उसके दर से उठा था कि वो रोक लेगी मना लेगी मुझको. हवाओं में लहरा क्या बात है, क्या बात है. आता था दामन के दामन पकड़ कर बिठा लेगी मुझको. कदम ऐसे अंदाज से उठ रहे थे कि आवाज देकर बुला लेगी मुझको. मगर उसने रोका न उसने मनाया न दामन ही पकड़ा न मुझको बिठाया न आवाज ही दी न वापस बुलाया. मैं आहिस्ता आहिस्ता बढ़ता ही आया यहाँ तक के उससे जुदा हो गया मैं. यहाँ तक के उससे जुदा हो गया मैं. जुदा हो गया मैं. जुदा हो गया मैं. जुदा हो गया मैं. जुदा हो